ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढण्यासाठी पात्रता काय लागते? सुरुवातीला तुम्हाला मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट लागतो, वार्षिक उत्पन्न तुमचं 8 लाख पेक्षा कमी असावे, नंतर जमीन मालमत्ता मर्यादा जमीन आहे ती 5 एकरपेक्षा जास्त नसावी, रहिवासी घर हे 1000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त नसावं मित्रांनो। नंतर तुमचं प्लॉट जे काय आहे नगर परिषद क्षेत्रामध्ये 100 स्क्वेअर यार्ड पेक्षा जास्त नसावे, नॉन म्युनिसिपल क्षेत्र 200 स्क्वेअर यार्ड पेक्षा जास्त नसावा। आता ह्याच्यासाठी लागणारी कागदपत्र पाहून घ्या, लक्षपूर्वक ऐका मित्रांनो। अर्जदाराचा आधार कार्ड लागतो, राशन कार्ड लागेल मित्रांनो, वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल, तलाठी कार्यालयात भेटतो तुम्हाला, मालमत्ता दाखला, जमिनीचा 7/12 उतारा वगैरे लागेल मित्रांनो। दाखला म्हणजे रहिवासी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, निवासी असतो तो तलाठी नगरपालिकेचा। नंतर अर्जदाराचा फोटो लागणार, अर्जदाराचा शपथपत्र ऍफिडेव्हिट लागणार। आता तुम्हाला मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचं, अर्ज प्रक्रिया करताना तुम्हाला जवळच्या सेवा केंद्रावर तुम्ही जाऊ शकता, नाहीतर सेतू कार्यालयामध्ये सुद्धा जाऊ शकता मित्रांनो। ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरा म्हणून एक महा ऑनलाईन पोर्टल असतं, त्या पोर्टलवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता। सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व अर्जाची जी फी येईल ती अर्जाची फी तुम्ही तिथं त्यांना पेड करा। नंतर तहसीलदार एसडीओ ऑफिस मध्ये अर्जाची पडताळणी होते, पडताळणीनंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळेल, ऑनलाईन डाउनलोड सुद्धा करता येतो मित्र। प्रमाणपत्राची जी वैधता असते ती सहसा 1 वर्षाची असते मित्रांनो, आणि तेवढ्याच वर्षीच्या पोलीस भरती अर्जासाठी वैध प्रमाणपत्र हा म्हणजे द्यावे लागते आपल्याला। नंतर कागदपत्रामध्ये विसंगती नको, नाहीतर अर्ज रिजेक्ट सुद्धा होतो मित्रांनो। ही संपूर्ण माहिती तुम्हाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं यावर मी तुम्हाला सांगितलेली आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता, आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं शेअर करा, आपल्या त्या बांधवांना त्याचा फायदा होऊ द्या जो ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट साठी ते म्हणजे त्यांना माहितच नाही की कशा पद्धतीने ईडब्ल्यूएस काढायचं आहे। त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा, आणि आयडी वर जर नवीन असाल तर आयडीला फॉलो करून घ्या मित्रांनो, कारण आपण अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। मला ही माहिती गोळायला खरोखरच खूप म्हणजे मित्रांनो म्हणजे टाइम लागतो, मी कुठून कुठून गोळा करून तुमच्यासाठी माहिती आणत असतो, त्यामुळे आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।